काहीतरी चांगलं एक गाणं गीत गात गात आपल्याला गेलं पाहिजे. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला खूप आनंद झाला. 15 दिवसाच्या नंतर आलो घरी. पत्नीला आवाज दिला पाहिजे. कारभारने गए, कारभारने वय, कारभारने गए माझे लाडाचे नारी मंजुषा, मंजुषा वे. कुठं गेली असं म्हणतो, अजून आली नाही, कामे वगैरे करत असेल. परत एकदा आवाज दिला पाहिजे. मंजुषा, अगं हे मंजू, आले का तुम्ही? पहिला बॅग घे. समजत नाही का तुले? माणूस बाहेरून आल्यावर चिडचिड होते, बरोबर ना? तुमची जळवाली बॅग असतं काढली पहिलं. त्याच्यामध्ये धोतर आहे, बंगाली आहे, सगळ्या गोष्टी आहे. तुझ्यासाठी आणलं मी ना. मग सांगतो तुले, पण सगळ्यात मोठी जड वस्तू म्हणजे पैसे आहे. पाणी दे पहिलं प्यायला. 15 दिवसाची पंढरच आणले म्हणतो. बिलकुल. किती साजरे आला तुम्ही. लाडा गुणाचा एकुलता एक नावाला नवसाचा वय व नवऱ्यासाठी मी नवसा करतो का हो जी? नवऱ्यासाठी नवसा या काळामध्ये नवऱ्यासाठी नवसा करतो का जी? बिलकुल नाही. जनरेशन बदललं, परिवर्तन झालं. पहिला पोरीचा बाप नाही का पोराच्या बापाचे पाय धरे. आता पहिला पोरीचा बाप पोराच्या बापाचे पाय धरे. आता पोराचा बाप पोरीच्या बापाचे पाय धरते. पोरगी द्यायची म्हणजे 40 वर्षाचे बकरी झाले तरी लग्न होत नाही. होते का? अजिबात लग्न होत नाही. 40 वर्षाचे झाले पोरं पण लग्नच भेटत नाही. वावर आहे का म्हणते, शेती आहे का म्हणते, शेती पावर आहे तर पावर आहे, वावर आहे तर पावर आहे, पण पोरगी वावरात जात नाही. सरकारी ड्युटी आहे का म्हणते, सरकारी ड्युटीवाला आहे पण सरकारी शाळेमध्ये शिकवायला तयार नाही आपल्या पोराला. हे आजच्या जनरेशनमध्ये अशाच्या पोरीच नाही मागायच्या भाऊ. तुम्हाला सांगतो कशाच्या मागायच्या? वारल्या खुडकुड्या ठेवायच्या यायच्या पोरी. असं ड्युटीवाल्याने नाही मागायच्या, कास्तकारांना नाही, ठेवल्या नाही, बंगल्या नाही, कोणीच नाही मागायच्या. ज्यांना एवढी फरमाईश केली का नाही त्यांना बिलकुल कोणाची पोरगी मागायचीच नाही. अशाच खुरुड्या ठेवून द्यायचे त्याच्यापुढे, बरोबर? तर जनरेशन बदललं आणि हा काळ आला. हा, मी काय म्हणतो, आपला हेमू कुठं आहे? हेमू काय सांगू, मी वावरात गेली मस्त 11 वाजता. अच्छा. मस्त वडला बिया भरलेला 4 खणाचा डब्बा केली आणि मस्त थंड फ्रीजचं पाणी घेतली. अच्छा. आणि वावरात त्यांनी शिदोरी नेऊन दिली, डब्बा नेऊन दिली. शाबास. याले म्हणते बायको, बंद्याची बायको आहे. आणि मग काय नाही, ते घरी आले मला म्हणते वहिनी मला 50 रुपये द्या म्हणते. 50 रुपये द्या म्हणते. अंड्याचा आमलेट खायला जातो म्हणते. अरे बापरे, अंड्याचा आमलेट खावाले. हे माई टमटम. हा माय टंबा. हा 1 क्विंटलचा माय हा टमटम. हे माई टमटम 1 क्विंटलची 1 नंबर आहे जी. का पावाचं काम आहे. हा विचार टाटा सुमो 1 नंबर आहे. 1 क्विंटलची टमटम
जशी पाहायला दिसते का नाही तसे विचार हिचे महान आहेत. असं? जशी पावाले दिसते ना तसे हिचे विचारही तेवढेच महान आहे. पहा बरं माझ्या लहान भावाला किती चांगलं ठेवलं नाही ना. 50 रुपये त्याले आमलेट खावाले दिलं. 50 रुपये आमलेट खावाले दिलं. वरून त्याचा थंड थंड पाणी वावरामध्ये डब्बा. क्या देखना है. अरे काय मला म्हणते मागची टमटम म्हणते हा आणि हो बा मी जसे कारे हा का नाही तसे अंदरून कारे हा. अरे बाबा दिसायला पहिला कारे तर अंदरून कारे. केवढी गोष्ट झाली म्हणतो. अरे बापा मी जसा भरून आहो तसं अंदरून नाही मी कारण. असं ऐकलं बाई काला है लेकिन दिलवाला है. पण हा माघरचा माणूस काही दिलवाला नाही हवे. आता बाई चष्मेवाली हा काही दिलवाला नाही हवं. हा धोकेबाज आहे. धोकेबाज म्हणते मला. बरं मी अंदरून काराव नाही हो का. आहे. भाऊसाहेब चाकू आणा चिरा आणि माझा कलेचा फोपूस सगळं काय आता कारण नाही तसं नाही होत. सगळ्या माणसाचा रगत मास आहे. सगळ्या माणसाचा जीवन आहे. तर मी काय म्हणतो हेमू कुठं गेला. तो त्या पुलाचा टाकाटा गेला तर मोटरकडनं घरी अंड्याचं आमलेट खाल्लं. अंड्याचा आमलेट खाल गेला. पण मी तर आता त्या पुलाजवळूनच आलो. अगं तो लपला असं तुम्हाला पाहून काहून बा काय वाटलं असं मी आज खात आहो बा. मा भाऊ म्हणा का मला नाही म्हणते ना आपण एकटाच खाते. तू बैताड गिरता तर नाही झालीस. हा? पैसे देऊन दिलीस पोट्ट चौकामध्ये गेलं. हा. वाईट व्यसन लागे का काही लागे. काय लागत बा? हा का नाही लागत. 50 रुपये देऊन दिलीस. अर्धा एका संगती फंक्तीनं लपचा अर्धा पाव पिऊन टाकल. तसा माझा देह चांगला विचाराचा आहे. सिगरेट पी वाईट व्यसन लागल. काय लागत कसं वाईट नाही जमणार ना. मग आपल्याला हे असं पोरगा वागल आणि अशा गती होती त्याच्यात मग आपल्याला मार्गात जावं लागल. नाही ना बा नाही होत कशा करती. हा तर आपल्याला बाबा तुमच्याजीने मानव धर्म दिला. गेला आहे ना. मानव धर्म दिला आणि त्यांच्या ह्या मानव धर्मामुळे अशा किती संसार उद्ध्वस्त झालेले जागेवर आले. बरोबर आहे का नाही? बरोबर आले. त्या मागात गेलेल्या किती दुःखी माझं सुखात आले. सुखात आले. मग तुटलेल्या फुटलेल्या जिंदग्या जाग्यावर आले. जाग्यावर आले. अशा त्या महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो. बरोबर आहे. हो तर मी काय म्हणतो मी जाऊन पाहू का कुठं अहो, गेलो. तुम्ही जाऊन पहा. मी घरामध्ये काम करते स्वयंपाक करते. थकले भागले असाल तिकडे भेटले का 15 दिवस. नाही बाबा नाही काय? तसं दिसत नको हा म्हणून. भेटले का 15 दिवस. 15 दिवस काही नाही मला ते जवारीच्या भाकरी. हा बापा कोणता तमाशाला ठेकेदार वेगळे हा जवळच्या भाकरी देते का नाही आले. जवारीच्या भाकरी म्हणजे बैताडे हा ह्या गावामध्ये आता मागच्या गावामध्ये हा ह्या राजे तळे गावामध्ये गेलतो तर तिथं मस्त मिक्स व्हेजची भाजी बापा वरण असं कढी असं भात त्याच्यावर तुपाची धार तुपाची धारचं. तुपाची काही गरज नाही. तुपानं पोट नाही बरे. पण मालामालीचं जेवण दिलं. समजतं का. मालामालीचं जेवण भेटलं. हा कोण जेवण नाही देत पण तेव्हा आता तसाही मधून कोणी नाही देत. एखाद्या मा काकीच्या घरी जातो. काकी 2 रोट्या देऊन जो नाचाल तो उपाशी मरण. बरोबर आहे का नाही. आणि जो मागून खाईल तो पोटभर राहील. म्हणून मागून म्हणजे बोलून असं म्हणा ना. सांग हा उलटा माणूस मागून खाऊन म्हणते. अहो मागून म्हणजे तोंडानं मागून तू बाहेर बिहार तर नाही झालीस. मागून म्हणजे तोंडानं बोलून खाईल. असं म्हणा ना. मागल्यानं भेटते. हो, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. नाही मागून का होता. तर मी जातो आणि हिमालय बोलून आणतो. हो, जा, जा. नाही का दादा, तुला टाकायला गेला असं. येत आता मला त्याची काळजी आहे का नाही वा. तैवरी तू गरम गरम चहा बनव. चांगला करतो पिवळ दुधाचं. प्युअर दुधाचा बनव. पाणी टाकू नको. आणि त्याच्यासोबत केक टोस्ट खारी बिस्किट वगैरे वगैरे तू लावून ठेव. पटकन मी जातो माझ्या भावाला घेऊन येतो. चला मिल गए नैना चनैना क्या बात हो गई. तूने काजल गाया दिन में रात हो गई. तूने काजल गाया दिन में रात हो गई. मिल गए नैना चनैना क्या बात हो गई. मिल गए नैना चनैना क्या बात हो गई. तूने
तो सांगे बापा करे तुझा भाऊ विचाच माझे दादा रे दादा माझे दादा या रे मुला. माझे दादा रे दादा माझे दादा या रे मुला. माझे दादा रे वाटेमध्ये भेटला शत्रुघ्न. वाटेमध्ये भेटला शत्रुघ्न आणि म्हणे तुझा भाऊ आहे तिकडं भीक मागत आणि दिसला म्हणे माझ्या डोळ्याचे पुढं माझे दादा रे दादा माझे दादा घ्या रे पुढं. माझे दादा रे दादा माझे दादा घ्या रे पुढं. माझे दादा रे तर आलो इकडं लमचं कोणी दिसून नाही राहिलं. पोट्टही नाही दिसेना कोणीच नाही दिसून राहिलं. शत्रुघ्न भाऊ आहे का रे हा? तुमचा शत्रुघ्न भाऊ दिसून राहिला. शत्रुघ्न भाऊ कोण होय का? अरे शत्रुघ्न भाऊ होय का गा? अरे शत्रुघ्न भाऊ आहे का? हो. अरे बापा बापा लई दिवसाची भेट झाली का? होईल ना आता का पुष्कळ दिवस आपण भेटलो नाही. भेटलो नाही बरोबर आहे. महिना 2 महिने झाले का गा? हो हो आता मी कसं तमाशावर जात राहतो का? मी काही गावात काही जास्त राहत नाही. हा, नाही ना. बरोबर आहे. हो. मी काही जास्त गावात राहत नाही तर आपली काही भेट नाही. नाही ना. तर मी का म्हणतो हा, बोल ना. एवढा कारा खाऊन झाला असता. उन्हातल्या उन्हात राहायचंच आहे ना. म्हणून तर मी का म्हणतो शत्रुघ्न भाऊ हा. हे मा इकडचं पोट्ट दिसला का हे मा? हेमा हो अरे का सांगू भाऊ तुले का मग? मला हेमाच्या गावामध्ये त्या चौकामध्ये वेळ दिसला होता. तुला दिसला होता? हो का झालं घरी तर पता नाही. बापा हो मा घरी का होईल का? मा घरी काही नाही. मालूम नाही भाऊ त्याच्या घरी का झालं दोघा ढेर भाऊजीचा पता नाही. हा. तर तो मला एक भीक मागताना दिसला. अरे 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 माझा भाऊ आणि भीक मागताना दिसला? हो हे शक्यच नाही. तू मजा करून राहिला माझ्यासोबत. अरे माझी खोटी असेल ते नाही 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 हे खोटी गोष्ट आहे. माझा भाऊ भीक मागू शकत नाही शत्रुघ्न भाऊ. भाऊ बंद मी 5 एकर कष्टकारी हो ना शाहीर माणूस हा. गावचा प्रतिष्ठित नागरिक आहो. आहे ना. माझा भाऊ आहे हा. लहान शिक्षण शिकते. हो. MBA ऍडमिशन आहे त्याची. हा, बरोबर आहे. 5 एकर कष्टकारी आहे वलतीची. तमाशावर जातो रुपये आणतो 10 दिवसाचे 20,000 न 30,000 सीझन मारतो 3 न 4 लाखाचं हो ना. 4-5 महिन्यामध्ये. आणि मी माझ्या भावाला भीक मागायला लावीन का? अरे बाबा मी ना आपल्या डोळ्यावर पाहिलं का? काय तू खोटं बोलू नको. गोष्ट खोटी राहील तर जोडा फाटतले मारी. अरे डोळा फाटतले मारतो म्हणतो ना मी. जोडा फाटतले मारी असं होऊ शकत नाही. भाऊ माझा होय भीक मागण्याची गोष्ट दूर पण त्याला मी लोकांच्या घरी काही उसना आणायला पाठवू शकत नाही. नाही. समजलास का? भाऊ बंद्याचा होय बंदा. आणि असं खोटी गोष्ट असेल तर जोडा फोटतले मारी. अरे खोटे असतील तर मला मारतो पण मी खरं सांगून राहिलो ना. ते दाखवू का? मला इकडे ये. बरं दाखव बरं. तो होय का तो भाऊ तो पाय. तो पाय. हातामध्ये कटोरं घेऊन आहे. माझा भाऊ आहे तो. पाय ना कोण आहे? हे मोठ्या अरे बाप रे बाप. लमचं हे तर माझा भाऊ आहे का? मग आता आणि हे काय त्याच्या हातामध्ये? कटोरं विकत. भिकाचं कटोरे होय. हो का? होच्या माय भाई मा ते पोट्ट भीक मागून राहिले. लोक पैसे देऊन राहिले त्याले. तू मला खोटं म्हणे. अरे अरे भगवंता देवा परमेश्वरा लाईनाचा मोठा केलो रे. अरे तळ हाताच्या पोळ्यासारखा ठेवलो रे तुले रे. एवढं दुःख नाही दिलं बाळा आणि आज तुझ्यावर अशी दशा आली. अरे काय झालं तर माझ्या घरी काय नाही रे. आणि तू आपल्या भिकाचा पात्र घेऊन तिकडं भीक मागायला गेला. भिकाचं पात्र बाप हातात. भिकाचं पात्र बाप हातात आणि भिक्षा करी बापा तो या लोकात. आणि पैसे द्या म्हणे या पोटाच. घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून.
तो भाऊ भिक्षा मागत होता. मोठा भाऊ पाहायला गेला. तो मोठा भाऊ आपल्या डोळ्यानं पाहत होता की आपला लहान भाऊ तो भिक्षा मागे, आणि तो भाऊ कसा आपल्या मनातून खचून गेला. मोठा भाऊ गेला मनातून खचून, आणि लहान भाऊ मागे बाप्पा भिक्षा दे, आणि कसं बाप्पा घडलं हे परीत. सांग तू मला, सांग तू मला, सांग तू मला, सांग तू मला हो, सांग तू मला, सांग तू मला, सांग तू मला. डोळ्यातून बाप्पा वाय पाणी, आणि जीवनाची झाली दुडद्यानी. डोळ्यातून बाप्पा वाय पाणी, आणि जीवनाची झाली दुडद्यानी. आणि सुरुवात झाली बाप्पा येतून खाणी. सांग तू मला, सांग तू मला, सांग तू मला, सांग तू मला हो, सांग तू मला, सांग तू मला रे दादा. यानंतर एक लावणी होईल, त्याच्यानंतर